नमस्कार मित्रांनो, ब्युटिफुल अँड हँडसम माझ्या भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज एक नंबर झणझणीत चमचमीत अशी हैदराबाद बिर्याणीची रेसिपी घेऊन आली। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भयंकर गरमी होऊ राहिली बरं इकडे हैदराबादमध्ये, पण आता काय करावं, स्वयंपाक तर करावंच लागते बायाच्या जातीले। तर चला आता स्टार्ट करू, है की नाही। तर मस्त गंज घेतला, गॅस ऑन केला, गंज घेतला, मस्त गंज गरम केला, अर्धी वाटी मस्त तेल टाकलं। बिर्याणीमध्ये व्यवस्थित तेल जर असलं ना तर एक नंबर बिर्याणी होते। तर चला आता मस्त एक चमच आपण जिरं टाकू आणि दुनियाभरचे मस्त याच्यात खडे मसाले टाकू। इकडला खडा मसाला नाही ना, लय अलग आहे बरं। आता थोडीशी एक चमच मोहरी टाकू आणि मस्त व्यवस्थित भाजून घेऊ तेलातनी। आणि मग याच्यात मस्त 3 कांदे मस्त व्यवस्थित कट केले होते, व्हिडिओ थोडीशी स्किप झाली। तर हे 3 कांदे कापले मस्त बारीक, बिर्याणीसाठी तुम्ही उभे बी कापू शकता। आणि लसण अद्रकची पेस्ट चांगली केली, चांगल्या एक गाठा लसण घेतला, 20-25 पाकळ्या आणि एक मोठा अद्रकचा तुकडा घेतला, मस्त तो बारीक केला, ठेसला आणि तो मस्त याच्यात फ्राय करायचा आपल्याला। 2 टोमॅटो मस्त बारीक कट केले, टोमॅटो बी आपण चांगले होऊ द्यायचे याच्यात बिर्याणीमध्ये। तर जास्त तामझाम न करता एक नंबर सिंपल बिर्याणी आहे, हैदराबाद बिर्याणी आहे ना। तर आता मिरची पावडर घेतली 2 चमच, 1 चमच हळद घेतली, 1 चमच नमक घेतलं। तुम्ही तुमच्या चवीनुसार नमक घेऊ शकता, आहे ना। तर चला आता व्यवस्थित मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त तेलातनी। तर बघू शकता मित्रांनो, 1 किलो चिकन आणलं होतं। तर उशीरले झाला होता आम्हाला, त्यासाठी म्हणलं बाहेर गेलो होतो, उशीरले झाला होता, त्यासाठी म्हणलं चला झटपट हैदराबाद बिर्याणी बनवा। तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला बी दाखवावं कशी करायची, काय करायची। तर चला आता मस्त मसाला टाकू याच्यामध्ये, हैदराबाद बिर्याणी है ना मसाला आहे हा, हैदराबाद चिकन बिर्याणी मसाला। तर मस्त 2 चमच टाकून दिला हैदराबाद बिर्याणी मसाला। आणि आता जे चिकन आहे ते आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे मसाल्यातनी। तर मस्त चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि आता आपण याच्यात चिकन टाकून देऊ। चिकन व्यवस्थित होऊ द्यायचं, थोडंसं मसाले चिकनमध्ये जातील असा मसाला होऊ द्यायचा आपल्याला मसाल्यातनी, चिकन आहे ना। तर व्यवस्थित होऊ द्यायचं, नमक वगैरे काय लागलं काही नाही व्यवस्थित टेस्ट करा, ताकी जे पीस आहेत ना त्याच्यामध्ये नमक वगैरे पुरा मसाला त्याच्यात गेला पाहिजे। आता थोडासा धनिया घेऊ, 1 वाटी धनिया टाकला। आता मस्त व्यवस्थित फिरून घेऊ। नमक टाकलं थोडंसं, 1 चमच, पहिले बी 1 चमच टाकला होता, आता बी टाकलं। चवीनुसार नमक टाका तुम्ही। व्यवस्थित फिरून घेतल्यानंतर आता 2 चमच धनिया पावडर टाकली। आता व्यवस्थित फिरवून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ। 5 मिनिटानंतर पाहायचं, ह्याच्यात पाणी टाकलं मी, हे निदान 4 ग्लास पाणी टाकलं। आता त्याच्यात हे तांदूळ टाकून द्यायचे, अर्धा किलो आहे ना, 1 किलो चिकन आणि अर्धा किलो चावल। तर हे तांदूळ बासमती चावल आहेत, बघू शकता मित्रांनो तुम्ही। आणि मेन म्हणजे MP च्या वावरातले चावल आहेत हे, आहे ना। तर उकडी आली, व्यवस्थित उकडी येऊ द्यायची आणि त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून देऊ आपण, किशमिश वगैरे ड्रायफ्रूट्स टाकून देऊ। आणि आता 5-10 मिनिट व्यवस्थित स्लो फ्लेमवर आपल्याला बिर्याणी होऊ द्यायची आहे ना, एकदम स्लो फ्लेमवर। 5 मिनिट व्यवस्थित झाकण ठेवून घ्यायचं। आणि आता आपले 5 मिनिट झाले, आपली बिर्याणी झाली तयार आता, आहे ना। एक नंबर बिर्याणी झाली होती, एक नंबर। तर मित्रांनो, बिर्याणी जर आवडली असेल तर घ्या बिर्याणी खाऊन आणि एक लाईक ठोका, एक कमेंट ठोका। नवीन जर तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जो भी व्हिडिओ मी टाकीन तो तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जाईन, कुठे न थांबता। तर मित्रांनो, परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ असेच पाहत राहा, असंच प्रेम द्या आपल्या चॅनलला। परत भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।